ईश्वर आम्ही तुझे आभार मानतो, झालेल्या साक्षींचा गौरव आम्ही तुला देतो, कारण कार्य करणारा परमेश्वर तू आहे. पित्या, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. आम्हाशी बोल पित्या, आणि आम्हाला तुझा गौरव होते. तुझ्या प्रिय आणि पवित्र नामात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पुन्हा आपण त्याच विषयाकडे जाणार आहोत जे गेल्या 2-3 भागात जो विषय आपण घेतला, लग्नाच्या मेजवानीचा दाखला. लग्नाच्या मेजवानीचा दाखला, त्या संदर्भात आपण पुन्हा संदेश घेणार आहोत. आणि म्हणून आपण विषयावर येणार आहोत की ऑलरेडी आपण यामध्ये 2-3 भाग कव्हर केलेले आहेत, पण आज जो भाग आपण कव्हर करणार आहोत तो या संदर्भात आहे की आम्हाला माहिती तारणाचा पोशाख आहे. तारणाचा काय पोशाख, पण या पोशाखाचं आम्हाला गांभीर्य पाहिजे. काय पाहिजे? गांभीर्य. कारण जर आम्ही याचं गांभीर्य धरलं नाही, जर आम्ही याचं गांभीर्य ठेवलं नाही, तर काय प्रकारची शिक्षा आहे हे आम्ही लग्नाच्या मेजवानीमध्ये वाचलेलं आहे. का जर आम्ही याचं गांभीर्य ठेवणार नाही, जर हा पोशाख आम्ही जपणार नाही, तर जी शिक्षा आहे त्या शिक्षेपासून देखील आम्ही वाचू शकणार नाही. म्हणून आजचा विषय आहे का पोशाखाबद्दल आम्हाला गांभीर्य पाहिजे. पोशाखाबद्दल आम्हाला काय पाहिजे? गांभीर्य. का आम्हाला तो जपून ठेवायचा आहे. कारण जर आम्ही तो जपला नाही तर मत्ती याचा 22वा अध्याय आणि पुन्हा त्याचं या ठिकाणी आपण 13व वचन वाचणार आहोत. जर 12 आणि 13 वाचूया. जर आम्ही पोशाख सांभाळून ठेवला नाही तर काय शिक्षा होईल हे आपण या ठिकाणी पुन्हा वाचूया. आणि तो त्याला म्हणाला, गड्या, लग्नाचा पोशाख तुझ्याजवळ नसून तू येथे आत कसा शिरलास? तेव्हा तो उगाच राहिला. तेव्हा राजाने आपल्या चाकरांना सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तेथे रडणे व दात खाणे होईल. ओके, या ठिकाणी मी मुद्दामून हे दाखवतोय कारण आम्हाला गांभीर्य येईल. जर शिक्षा आमच्या समोर असेल तर आम्हाला पोशाखाचं काय राहील? गांभीर्य. का जर आम्ही पोशाख सांभाळून ठेवला नाही तर बायबल सांगतं का अशा ठिकाणी तुम्हाला टाकण्यात येईल ज्या ठिकाणी रडणं व दात खाणं चालू आहे. म्हणून आम्हाला काय सांभाळायचं आहे? पोशाख. काय सांभाळायचं आहे? पोशाख. मग फक्त पोशाख जो आहे हा समावेश ठेवायचा नाही तर चांगल्याही अवस्थेमध्ये ठेवायचा आहे. कसा? चांगल्या अवस्थेमध्ये. फक्त पोशाख सांभाळून जमणार नाही. कशा अवस्थेमध्ये पाहिजे? चांगल्या अवस्थेमध्ये. जर इफिसकारास पत्र 5वा अध्याय आणि 27 वचन वाचूया फास्ट. या गोष्टीचं प्रमाणे फक्त पोशाख असून जमणार नाही, तर तो कोणत्या अवस्थेमध्ये पाहिजे? चांगल्या अवस्थेमध्ये. कोणत्या अवस्थेमध्ये? चांगल्या अवस्थेमध्ये. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जसा प्रभूने दिला, जसा प्रभूने पोशाख दिला त्याच अवस्थेमध्ये आम्हाला ठेवायचा आहे. ओके, रीड करूया आपण. याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपणाला सादर करावी, म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र आणि ठपक्याविरहित असावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्यावर काय नकोय? डाग. तिच्यावर काय नकोय? सुरकुत्या. तिच्यावर काय नकोय? ठपके. समजतंय? हे सर्व गोष्टींचं प्रमाण आहे का पोशाख चांगल्या अवस्थेमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण मागच्याच आपण पाहिलं का जो नवीन व्यक्ती अस्तित्वात आलेला आहे तो कोणासारखा आहे? जो नवीन व्यक्ती अस्तित्वात आलेला आहे. तुमचं तारण झालंय का? ओके, तुमचं तारण झालेलं आहे. मग तुमचं तारण झालं म्हणजे तुमच्यात जो नवीन व्यक्ती तो कोणासारखा आहे? कोणासारखा आहे? देवासारखा. येस, मी त्याचा रेफरन्स पण दिलेला आहे मागच्या वेळेस. जो नवीन व्यक्ती आम्हामध्ये आहे किंवा आपण जो नवीन व्यक्ती आहोत आपण कोणासारखे आहोत? देवासारखे. कोणासारखे? देवासारखे. म्हणून या ठिकाणी आता जे देवामध्ये गुणधर्म आहेत ते कोणामध्ये पाहिजेत? माणसामध्ये. येस, देवामध्ये जे गुणधर्म आहेत ते कोणामध्ये पाहिजे? आपल्यामध्ये. आणि थोडक्यामध्ये आम्ही लिहिलंय की हा जो पोशाख आहे याला आपण काय म्हणतो? तारणाचा पोशाख. आणि आपण तारणाला काय म्हणतो? पापाशापातून काय झाली? क्षमा झाली. तारण झालं म्हणजे काय झालं? पापाशापातून काय झाली? क्षमा झाली. पण मागच्या वेळेस आपण हे क्लिअर केलं की फक्त पापाशापातून क्षमा नाही झाली, तर त्याचबरोबर आम्हाला प्रभूचा गुण स्वभाव भेटलेला आहे. परमेश्वर नम्र आहे तर आम्हालाही नम्रता भेटली. परमेश्वर लीन आहे तर आम्हालाही काय भेटलेली आहे? लीनता भेटलेली आहे. परमेश्वरात प्रीती आहे तर आमच्यामध्ये पण प्रीती आहे. देवामध्ये समंजसपणा आहे तर आमच्यामध्ये पण समंजसपणा पाहिजेच. देवामध्ये क्षमेचं अंतःकरण आहे तर आम्हामध्ये पण क्षमा पाहिजे. मग जे जे गुणधर्म येशूमध्ये आहेत ते सर्व कोणामध्ये पाहिजे? आपल्यामध्ये. कोणामध्ये? आपल्यामध्ये. कारण हे सर्व ऑलरेडी त्यांनी आपल्याला देऊन ठेवलेले आहे. आता हे आम्हाला काय ठेवायचं? टिकून ठेवायचं. काय ठेवायचं? टिकून ठेवायचं. जर एखादं पण याच्यातून एखादी गोष्ट गमावली तर हा पोशाख खराब होईल आणि मग त्या राज्यात आम्हाला प्रवेश भेटणार नाही. समजलं इथपर्यंत? का पोशाख मिळालाय, पोशाखमध्ये ह्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहे, हे वेगवेगळे गुण आहेत आणि हे आम्हाला टिकून ठेवायचे. हे आम्हाला टिकून ठेवायचे. म्हणजे आमच्यामध्ये चांगुलपणा पाहिजे, आमच्यामध्ये प्रीती पाहिजे, आम्हामध्ये समंजसपणा पाहिजे, आम्हामध्ये निस्वार्थीपणा पाहिजे. हे सर्व प्रभूने दिलंय, पण आम्हाला काय करायचंय? टिकून ठेवायचंय. कोणामध्ये? आपल्यामध्ये. येस, हे टिकून ठेवणं खूप
गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे जे गांभीर्य टिकून ठेवण्यासाठी पाहिजे ते गांभीर्य आज आम्हामध्ये दिसत नाही. यस, सुरुवातीला आपण देवामध्ये खूप आवेशी असतो, पण नंतर तो आवेश राहत नाही. अनेकदा आम्ही असं करतो की ज्याही वेळेस ज्या गोष्टी आम्हाला आवडतात प्रभूमधून त्या गोष्टी आम्ही करतो, पण एखादी गोष्ट जी हृदयाला टोचू लागती ती गोष्ट आम्ही देवामध्ये करत नाही. आणि मग तुम्ही पोशाख जो आहे त्याची अवस्था बिघडवता. समजतं मी ठिकाणी काय म्हणतोय का अनेक त्या गोष्टी आपण करतो, प्रभू हे म्हणतो का आम्ही ते करतो, प्रभू तू ते म्हणतो का आम्ही ते करतो, आपण करतो, पण अनेक अशा गोष्टी असतात का ज्याला हृदय मान्य होत नाही, ज्याला हृदय मान्य होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्या विरुद्ध देवाच्या विरुद्ध वागतो आणि मग आपल्यातला तो स्वभाव नाहीसा होतो. आणि मग जर तो स्वभाव तुम्हातून नाहीसा होतो तर तुम्ही देवाच्या राज्यात त्या ठिकाणी प्रवेश पाहू शकणार नाही. समजतंय का काय म्हणायचं? मला एक सिंपल उदाहरण घेतो यूथसाठी, तरुण भाऊ बहिणीसाठी. जसं मी परमेश्वर मला एकच प्रेरणा देतो आणि वचन पण सांगतं की समोर एखादा तरुण भाऊ असेल तर काय म्हणायचं? ब्रदर. आणि बहीण असेल तर काय म्हणायचं? सिस्टर. जेणेकरून आपल्यामध्ये कोणाला जागा भेटणार नाही पापाला, कोणाला जागा भेटणार नाही पापाला. का? कारण व्यभिचार कार्य करणार नाही. आपण तो नाही, माझी तर फक्त फ्रेंडशिप आहे. यस, आपण काय म्हणतो? माझी तर फक्त काय फ्रेंडशिप आहे. पण जर तू भाऊ किंवा बहीण म्हणतो तर तू त्या पापापासून वाचू शकतो. पण अनेकदा आपण काय करतो? त्याला जागा देत नाही. कारण देह खूप हावी झालेला असतो. देह काय झालेला असतो कळतं का? ठिकाणी मला ह्या भावाला भाऊ म्हणवत नाही. का? कारण माझं एक व्यक्तिगत अट्रॅक्शन त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझ्यावर देह हावी झाला. बाकी सगळं मी प्रभूचं मानतो, पण इथं काही मी मान्य करत नाही. आणि मग बघ देवाचं वचन तुझ्यातून कसं निघून जाईल तुला कळणार नाही ना. पोशाख कधी खराब होईल, कधी व्यभिचार तुझ्यात हावी होईल तुला पण कळणार नाही. समजतंय का? म्हणून पोशाख जपला पाहिजे, म्हणून पोशाख जपला पाहिजे. जर भाऊ म्हण तर भाऊ म्हण, बहीण म्हण तर बहीण म्हण. का? कारण तुझ्यात पाप हावी नाही झालं पाहिजे. हा पोशाख जपायचा आहे. काय जपायचंय? पोशाख नाही. माझ्या मनात तसं काय नाही, त्याला जागा देऊ नको. कारण सैतान कधी शिरल, कधी काही गायब करल तुला कळणार नाही. म्हणून आम्हाला काय जपायचं आहे? पोशाख. कारण आपण कोणत्या लोकांमध्ये राहतो आपण वाचू या ठिकाणी. जर आपण या ठिकाणी मत्तई याचा 10वा अध्याय काढला, मत्तई याचा 10वा अध्याय आणि 16 वचन पहा, लांडग्यामध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवित आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाबद्दल बोललोय? आपल्याबद्दल. कोणाबद्दल? आपल्याबद्दल. आपल्या कोणामध्ये पाठवलंय? म्हणून या ठिकाणी हा पोशाख आम्हाला जपायचा आहे. कारण ते लांडगे हा पोशाख फाडतील, ते लांडगे हा पोशाख फाडतील. म्हणजे सैतान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हात शिरून, तुम्हात कार्य करून तुम्हाला कधी देवापासून दूर करल तुमच्याही लक्षात येणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला या पोशाखाचं गांभीर्य पाहिजे का मला कसंही करून हा पोशाख सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण जर मी पोशाख सांभाळल तरच मी देवाच्या राज्यात प्रशस्तपणे प्रवेश मिळवल. पण जर मी हा पोशाख सांभाळणार नाही, जर मी या पोशाखाची काळजी घेणार नाही तर मला प्रभूच्या राज्यात प्रवेश भेटणार नाही. म्हणून कसलं गांभीर्य पाहिजे? पोशाखाचं. कसलं? पोशाखाचं. येस, कारण मी जसं सांगतोय की अनेक लोक कॉम्प्रोमाइज करतात. काय करतात? कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट करतात सैतानाबरोबर. पण ती ऍडजस्टमेंट देवाला चालत नाही. जर देवाचं वचन सांगतं की ती गोष्ट नाही करायची तर नाहीच करायची. जर ते म्हणतो का नाही मला पसंत नाहीये तर नाही, ते मला नाहीच करायचं. पण जर आपण नेहमी कारणच सांगू तर आपण ह्या पोशाखाला खराब करतो. आपण कशाला खराब करतोय? पोशाखाला. आपण आपली मनातली समजूत घालून स्वतःला एक्सप्लेनेशन देऊन त्या गोष्टी करतो. देव आपल्याला होकार देत नाही. कोण कोणाची समजूत घालतो? स्वतः. कारण मला जर ती गोष्ट करायची तर ती मला करायचीच आहे, पण माझं जो आत्मा आहे तो ते मान्य करत नाही. पण मला त्या आत्म्याला काय करायचंय? दाबायचं. काय करायचंय? दाबायचं. आणि म्हणून मी त्या आत्म्याला दाबतो, देहाच्या गोष्टी हवी करतो. मग जे मला करायचं मी एखादं कारण देऊन त्या गोष्टी करतो. मला कुणी अडवणार आहे का? नाहीये. पण तू काय खराब करतोय? पोशाख. यस, तू काय खराब करतोय? पोशाख. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं का 2 धनाची चाकरी तुम्ही करू नाही. 2 धनाची चाकरी तुम्ही करू नका. का? कारण तुम्ही देवाच्याच मार्गाने चाला, देवाचीच आज्ञा पाळा. देवाचं वचन जे सांगतं त्याचप्रमाणे गोष्टी करा. जर तुम्ही देवाच्या मार्गाने चालताल तर हा पोशाख चांगल्या अवस्थेमध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तुमच्यामध्ये काय पाहिजे? नम्रता. तुमच्यामध्ये लीनता पाहिजे, तुमच्यामध्ये समंजसपणा पाहिजे, तुमच्यामध्ये प्रेमळपणा पाहिजे, तुमच्यामध्ये क्षमेशील अंतःकरण पाहिजे. तुम्हाला प्रत्येक ती गोष्ट पाहिजे जी प्रभू येशूमध्ये आहे. आणि ती गोष्ट त्याच वेळेस राहील ज्यास तुम्ही वचनाच्या अधीन आहेत. कारण वचन तुमच्याकडून हे करून घेईल.
वचन तुमच्याकडून हे करून घेईल, वचन तुम्हाला प्रेरणा देईल. पण जर वचनच तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही या गोष्टी टिकून ठेवू शकत नाही. आणि म्हणून पोशाख सांभाळायचा आहे, म्हणून त्यासाठी आम्हाला वचनाची अत्यंत गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते का ठिकाणी आम्हाला काय भेटलाय? पोशाख. आम्हाला हा काय करायचा आहे? सांभाळायचा. मग सांभाळण्यासाठी काय पाहिजे आमच्याकडे? वचन. वचन. कारण वचन काय करतं? आम्हाला बरं आणि वाईटाचं काय करतं? ज्ञान देतं. बरं आणि वाईटाचं काय देतं? ज्ञान देतं. आणि ते ज्ञान आम्हाला पाप करण्यापासून वाचवतं आणि म्हणून आमच्या पोशाखाची अवस्था चांगली राहते. पण जर तुम्ही वचन उपयोगात आणत नाही, वचन जर तुम्ही मनन करत नाही, वचन जर तुम्ही घेत नाही, तर तुमचा पोशाख चांगल्या अवस्थेमध्ये राहू शकत नाही. वचन म्हणजे एक प्रकारचं डिटर्जंट पावडर आहे. वचन म्हणजे एक प्रकारचं काय? कत्ती पावडर काय करते? कपडे स्वच्छ करते. काय करते? स्वच्छ करते. त्याच प्रकारे वचन आम्हाला काय करतं? स्वच्छ करतं. वचन आम्हाला काय करतं? स्वच्छ. वचन स्वच्छ करतं म्हणजे काय करतं? वचन आम्हामध्ये पाप हावी होऊ देत नाही. वचन आम्हामध्ये ज्या प्रभूने दिलेला गुणधर्म आहे तो आम्हातून गमावू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हेच गुण स्वभाव कोणाकडून मिळालेत? आम्हाला देवाकडून. हे गमावले नाही पाहिजे, हे सांभाळले पाहिजे. आणि सांभाळण्यासाठी पापाचा काय झाला पाहिजे? विरोध. आणि तो विरोध कशाद्वारे होतो? वचनाद्वारे. कशाद्वारे? वचनाद्वारे. आणि म्हणून जर स्तोत्र संहिता, अनेक लोकांना हे वचन माहित असेल, जर स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि त्याचं 105 वचन आम्ही वाचलं. स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि 105 वचन आपण वाचूया. तुझे वचन माझ्या पायास दीप व माझ्या वाटेला प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. वचन आम्हासाठी काय? दिवा आणि प्रकाश आहे. दिवा आणि प्रकाश आहे. का त्याला दिवा आणि प्रकाशची उपमा दिली? कारण आपण ज्या जगामध्ये राहतो तिथं अंधाराचं साम्राज्य आणि कार्य आहे. आपण ज्या जगामध्ये राहतो तिथं अंधाराचं कार्य आणि साम्राज्य आहे. आणि म्हणून प्रकाशाची आम्हाला गरज आहे. प्रकाशाची आम्हाला गरज आहे. आणि वचन तो प्रकाश आहे. आणि म्हणून जर वचन तुमच्याकडे असेल, वचन जर तुमच्याकडे असेल तर अंधार तुम्हावर हावी होणार नाही. आणि प्रभूने तुम्हामध्ये निर्माण केलेला जो गुणधर्म आहे तो तुम्हापासून दूर जाणार नाही. म्हणून आम्हाकडे काय पाहिजे? वचन पाहिजे. काय पाहिजे? वचन. जर वचन असेल तर पोशाख खराब होणार नाही. म्हणून प्लीज अधिक आणि अधिक तुम्ही काय मनन करा? वचन. कारण हे वचन तुम्हाला या अवस्थेमध्ये काय करतं? टिकून ठेवतं. काय करतं? टिकून ठेवतं. काय? वचन. आज वचनावर आपण अधिक फोकस करणार आहोत, कारण वचनच सर्वातून महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, तुम्हाला कोणी शुद्ध केलं? पण एक वचन काढू या ठिकाणी. जर आपण योहान शुभवर्तमानाचा 17वा अध्याय आणि 17 वचन वाचूया. तू त्यांना खरेपणात पवित्र कर, तुझा शब्द हाच खरेपण आहे. आता सर्वांना हे माहित असेल की येशूला कसली उपमा आहे? वचनाची. कसली उपमा आहे? वचनाची. पहा, आपण बाप्तिस्मा पण एक विषय घेतला होता. कोणता? बाप्तिस्मा. कशाद्वारे आपण शुद्ध होतो? तर त्याही वेळेस आपण हे सिद्ध केलं होतं का खरा बाप्तिस्मा कशामुळे होतो? वचनामुळे. कशामुळं? वचनामुळं. आणि याही ठिकाणी पुन्हा तेच वचन आम्हाला समोर आहे का वचनच आहे जे तुम्हाला शुद्ध करू शकतं. वचनच आहे जे तुम्हाला शुद्ध ठेवू शकतं. प्रेज द लॉर्ड. मी दोन गोष्टी बोललो. काय काय? वचनच तुम्हाला काय करू शकतं? शुद्ध करू शकतं. आणि वचनच तुम्हाला काय करू शकतं? पुन्हा ऐका. वचनच तुम्हाला शुद्ध करू शकतं. काय करू शकतं? शुद्ध. आणि वचनच तुम्हाला शुद्ध अवस्थेमध्ये ठेवू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन कळलं म्हणून पश्चाताप झाला. वचन कळलं म्हणून पश्चाताप झाला. आणि म्हणून मी प्रभूचा स्वीकार करून मी कसा झालो? शुद्ध. पण ही शुद्धता टिकण्यासाठी पण काय पाहिजे? वचनच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी सांगितलं की वचनच आहे जे तुम्हाला शुद्ध करेल, आणि वचनच आहे का मिळालेली शुद्धता टिकून ठेवल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पश्चाताप झाला, तुमचे पाप उघड झाले. कसे झाले? म्हणजे कुणी तुम्हाला प्रभूच्या जवळ आणलं? वचनाद्वारे. कशामुळे तुम्ही शुद्ध झाले? वचनामुळे. शुद्ध तुम्ही झाले, पण ही शुद्धता टिकून ठेवायची. ही शुद्धता काय करायची? टिकून ठेवायची. हा जो पोशाख आहे याची शुभ्रता टिकून ठेवायची. आणि ते टिकवण्यासाठी पण आम्हाला काय पाहिजे? वचनच पाहिजे. समजतं का? ठिकाणी समजा एखादा भारी मधला आपण शर्ट घेतलं किंवा साडी घेतली, अनेकदा ते लोक इन्स्ट्रक्शन देतात की हिला घरी धुवायचं नाही. कारण ज्या प्रकारे तुम्ही दुकानातून घेऊन जाताय ही एकदम रिच आहे, दिसायला एकदम बेस्ट वाटतंय. पण जर हे घरी धुतलं तर तसं राहणार नाही. जसं दुकानामध्ये दिसतंय, तुमची इच्छा असेल की नेहमीच असं दिसावं, याला ड्राय क्लीन करावं लागेल. याला काय करावं लागेल? ड्राय क्लीन. याला घरी जमणार नाही.
समजतंय? त्याच प्रकारे तुम्हाला हा गुणधर्म मिळाला आहे, पण हा टिकून ठेवण्यासाठी पण तुम्हाला वचनच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी योहान शुभवर्तमान 17:17 आपण वचन वाचतोय. आता या वाचनाचं महत्व काय पुन्हा एकदा वाचूया आपण. रीड कर. तू त्यांना खरेपणात पवित्र कर. प्रेज द लॉर्ड. तू त्यांना खरेपणात पवित्र कर. तुझा शब्द. एक मिनिट. तू त्यांना खरेपणात काय कर? पवित्र कर. म्हणजे आता काय करायचंय? पवित्र करायचं. काय करायचंय? पवित्र. समजा काही लोक असतील त्यांना काय करायचंय? पवित्र. पवित्र करणार कसे ते पण पुढे लिहिलं. काय लिहिलंय? तुझा शब्द हाच खरेपण आहे. प्रेज द लॉर्ड. तुझा शब्द हाच खरेपण आहे. समजतंय का वाचनामध्ये काय आत्मिक रहस्य लपलंय? तो म्हणतोय का लोकांना पवित्र कर. मग पवित्र करायचं तर कसं करायचं? तो म्हणतो शब्दच आहे का जो पवित्र करतो. म्हणून कशाने पवित्र कर? शब्द, वचनाने. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून वचनच आहे का वचन तुमची शुद्धता टिकून ठेवत. म्हणून या ठिकाणी वचनाच्या मागं आम्हाला अधिक पडलं पाहिजे. वचनाचं आम्ही अधिक आणि अधिक मनन केलं पाहिजे. कारण जितकं तुम्ही वचन वाचाल, जितकं तुम्ही ते मनन कराल, जितकं तुम्ही वेगवेगळे रेफरन्स, वेगवेगळे नोट्स तुम्ही शोधताल, तेवढं वचन तुम्हाला स्पष्टपणे समजल, चांगलं समजल. आणि मग पोशाख दिवसेंदिवस अजून चांगल्या कंडिशनमध्ये होईल. प्रेज द लॉर्ड. समजतंय? पण जर वचन तुमच्याकडे नाहीये तर पोशाख चांगल्या अवस्थेमध्ये नाहीये. आणि म्हणून वचन मनन करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी 1 तिमोथी काढू आपण. 1 तिमोथी 4 अध्याय. मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे, शिकवणे यात तत्पर ऐस. मी येईपर्यंत वाचणे. मी येईपर्यंत वाचणे. काय वाचणे? वचन वाचणे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? या ठिकाणी पॉल ज्या तिमोथीला पत्र लिहितो तर तो त्या ठिकाणी म्हणतो तू कशावर फोकस कर? अधिक वचनावर. कशावर फोकस कर? वचनावर. का? कारण तो पण सेवा करत होता एका मंडळीमध्ये आणि त्याचा सेवेमध्ये बॅलन्स गमवू नये, तो मिसट्रॅक होऊ नये, म्हणून तो त्याला म्हणतो काय वाच? वचन. काय वाच? वचन. कारण वचन तुला स्थिर अवस्थेमध्ये ठेवल. वचन तुला स्थिर अवस्थेमध्ये ठेवल. ते तुझ्यावर सैतानाची कुयुक्ती, सैतानाचे जेही प्लॅन असतील तुझ्यावर हावी होऊ देणार नाही. म्हणून वचन मनन करणं खूप गरजेचं आहे. कारण जर वचन तुमच्याकडे आहे, तुमच्या पोशाखाला कुणीच हात लावू शकत नाही. पण अनेक लोकांकडे वचन नाही. त्यांना वाटतं की जसं मी सांगितलं का बॅप्टिझम झालं म्हणजे आपल्याला वाटतं आपलं काम झालं. कारण त्यांच्या मनातून याच्याबद्दल जे गांभीर्य पाहिजे, याच्याबद्दल जे रिस्पेक्ट पाहिजे ते रिस्पेक्ट नाहीये. सर्वातून प्रथम आपण आपल्या तारणावर प्रीती केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रीती. ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना ते आपण जपून ठेवू. प्रभूने आम्हाला काय दिलंय? तारण. या तारणावर आपण काय केली पाहिजे? प्रीती. ज्याच्यावर आपण प्रीती करतो त्या गोष्टीची आपण काळजी घेतो, त्याची आपण काय घेतो? काळजी घेतो. म्हणून तुम्ही तुमच्या तारणावर प्रेम करा. तुम्ही तुमच्या तारणावर काय करा? प्रेम करा, प्रीती करा. म्हणजे तुम्ही ते काय करणार? सांभाळ. प्रेज द लॉर्ड. पहा, समजून घ्या, मी खूप महत्वाचा पॉइंट आहे. ज्याच्यावर तुम्ही प्रीती करता त्याला तुम्ही सांभाळता, त्याची तुम्ही काळजी करता. म्हणून दिलेल्या तारणावर तुम्ही प्रीती करा म्हणजे तुम्ही त्याचा सांभाळ करता. प्रेज द लॉर्ड. म्हणून याच्यावर प्रेम करा म्हणजे तुम्हाला वचनाच्या मागे पळण्याचा आतून प्रेरणा भेटेल. नेहमी कोणी येईल तुम्हाला बुस्टिंग देईल का वचन वाच वचन वाच असं नाही होणार. तुम्हाला व्यक्तिगत पण त्याचं गांभीर्य पाहिजे का नाही, मला हुन पण वचन हे केलं पाहिजे. पुष्कळ लोकांचं कसं आहे की त्यांना नेहमी काय करायला लागतो? धक्का दे, धक्का घडी घडी दे, धक्का घडी घडी नाही चालणार. तुम्हाला व्यक्तिगत सेल्फ चार्जिंग आता करावी लागेल. कारण तुम्हाला पण तर याच्याबद्दल रिस्पेक्ट पाहिजे का जो पोशाख मला भेटलाय. दरच वेळेस कोण तुम्हाला येईल आणि प्रोत्साहन दिलं आणि म्हणून का नाही चल वचन आहे नाही. तुला आता व्यक्तिगत पण या पोशाखाला सांभाळायचंय. आणि म्हणून कोणी म्हणतं म्हणून नाही, पण मी पोशाखावर प्रीती करतो म्हणून मी वाचनाचा शोध करणार. प्रेज द लॉर्ड. कारण आज जसं आपण बघतो का सहभागितेमध्ये चर्चमध्ये अर्धी गर्दी तर फक्त एक औपचारिकता म्हणून असते. त्यांचं तारणाशी काही घेणं देणं नाही. चला एक वीकली ऑफ आहे, चला एक चर्च असतं, एक जायला पाहिजे नाही. तारणावर प्रीती कर म्हणजे जायचं म्हणून तू जाणार नाही, तर आत्म्यातून आणि समर्पितून होऊन जाशील. म्हणजे तू या पोशाखाला वाचू शकतील, नाही तर तुझा पोशाख वाचणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी चर्चमध्ये अनेकदा असं पाहायला मिळतं फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी म्हणजे काय? औपचारिकता. का जायचं म्हणून जायचं, किंवा पाळकाला माहित पाहिजे का मी येतो म्हणून यायचं आणि त्याच्या हातात पण हात देऊन द्यायचा नाही. तुझं अंतःकरणात काय चाललंय देवापासून लपलेलं नाही. पण याच्यात नुकसान पाळकाचं किंवा प्रभूचं नाही, नुकसान तुझं आहे. तुला पोशाख दिलाय, हा तुला सांभाळायचा आहे आणि मग तुला व्यक्तिगत वाचनाचं मागं पाळायचंय, जेणेकरून जेवढं तुला कळल हा पोशाख वाचू शकेल. म्हणून सर्वातून अधिक आम्हाला वाचनाच्या मागं
पाळायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन या ठिकाणी घेऊया आपण. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 51 वचन. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील तर तो कधीही मरण पाहणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, सर्वातून ठोस पुरावा आजच्या वाचनामधला काय वचन आहे? जो कोणी माझी वचन पाळील तर तो कधीही मरण पाहणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाबद्दल बोलले आम्हाला माहिती आहे, कोणत्या मरणाबद्दल समजतंय? जो कोणी माझं वचन पाळणार तो कधीच मरणार नाही. म्हणजे त्याला कोणतं जीवन भेटणार? सार्वकालिक जीवन. समजतंय का? जो कोणी काय पाळणार? वचन पाळणार. कारण जर वचन तुमच्याकडे आहे तर मी पुन्हा पुन्हा सांगतो का याची अवस्था बिघडू शकणार नाही, याच्यातून कोणीच काही चोरू शकणार नाही. पण जर वचन तुमच्याकडे आहे तर जर वचन तुमच्याकडे नाहीये तर तुम्हाला सर्वकालिक राज्यात प्रवेश भेटणार नाही. पुन्हा रीड करा सर, पुन्हा रीड करूया. मी तुम्हास खचित खचित सांगतो. कसं सांगतो? खचित खचित सांगतो. म्हणजे परमेश्वर या ठिकाणी जज बोलतोय, तो त्या बोलण्यावर प्रेशर करतोय, प्रेशर देतोय, दबाव टाकतोय त्या शब्दावर. का मी जे सांगतोय फक्त लाईटली घेऊ नका, त्याचं गांभीर्य बाळगा. का मी वारंवार फोर्स करतोय का प्लीज माझी आज्ञा पाळ, माझ्या वचनाप्रमाणे चल. कारण ते खूप गरजेचं आहे. तारण खूप सोपं आहे, तारण मिळवणं खूप सोपं आहे, पण टिकवण्यासाठी वचन फॉलो करणं गरजेचं. तारण मिळवण्यासाठी काय नाही करावं लागत, फक्त काय करायचं आहे? पश्चाताप. काय करायचा? पश्चाताप. आणि झालं तारण, भेटला पोशाख. पण टिकवण्यासाठी आम्हाला वचनाच्या मागं पळावं लागेल, आम्हाला आमच्या देहाच्या इच्छेला मारावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देहाची इच्छा मारण्यासाठी आतमध्ये युद्ध झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? युद्ध. पण जर वचनच तुमच्यामध्ये तर कोणतं युद्ध आणि कोणतं काय तुम्हाला तर कळत पण नाही की मी पाप केलं. पण जर वचन तुझ्यामध्ये असेल तर तो युद्ध होईल. कळलं का काय म्हणतो या ठिकाणी? एखादी गोष्ट चुकीची करतो पण ती चुकीची आहे हे समजण्यासाठी पण तुझ्यामध्ये काय पाहिजे? वचन पाहिजे. जर वचन तुझ्यामध्ये नसेल तर कोणतं युद्ध आतमध्ये चालेल का? तुला वाटेल नाही सगळं ओके. म्हणून वचन तुझ्यामध्ये ठेव. कम्प्युटर असेल सर्वांकडे, मोबाईल आहे सर्वांकडे, काय टाकले त्याच्यामध्ये आपण? अँटीव्हायरस. काय टाकतो आपण? कशासाठी टाकतो? काय शिरू नये. आणि ते कसं कळतं व्हायरस शिरला? अँटीव्हायरसद्वारे आम्हाला कळतं का आतमध्ये काय शिरतंय? व्हायरस. काय शिरतं? व्हायरस. जर अँटीव्हायरस त्याच्यामध्ये नसेल तर सगळी मशीन करप्ट नाही करणार का? करणार का नाही? म्हणून काय गरजेचं आहे? अँटीव्हायरस. त्याच प्रकारे वचन पण काय काम करतं? अँटीव्हायरस. जे पण बाहेर चुकीचं आहे त्याला काय करतं? थांबवतं. काय करतं? थांबवतं. आतमध्ये शिरायच्या अगोदर आमच्या मनाला क्लिक करतं का ऐक हे चुकीचं आहे, आता तू सांग, इन का आउट. कळतं या ठिकाणी जे कम्प्युटर वापरतात असतात तर वचन तुमच्यामध्ये जे असतं, ज्याही वेळेस बाहेरून काही चुकीचं येतं वचन त्याला काय करतं? थांबवतं. आणि आम्हाला नॉक करतं. काय करतं? का बघ हे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे, प्लीज याचं ऐकू नको. तो रिपोर्टिंग करतो. पण ती रिपोर्टिंग क्लिअर करायची का नाही करायची कोणाच्या हातामध्ये? आता एक सुंदरचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, म्हणजे तुम्हाला हे वचनाचं अधिक महत्त्व कळेल, या पोशाखाचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. एक दाखल्याचं उदाहरण घेणार आहोत आपण. लूक याचा 15वा अध्याय. लूक याचा 15वा अध्याय आपण काढूया, सर्वजण काढू. लूक 15 अध्याय त्याचं 8, 9 आणि 10 वचन. सर्वांनी काढलं? हां. टायटल काय लिहिलं त्या ठिकाणी? हेडलाईन काय? हरवलेली अधेली. हरवलेली अधेली. अधेली. अधेलीला नाणं पण शब्द वापरलेला आहे. अधेलीला काय शब्द वापरलंय? नाणं. नाणं. तर अधेली किंवा नाणं वन ॲट द सेम आहे. आता ह्याच्यातून या पोशाखाचं महत्त्व आम्हाला समजणार आहे. ह्या दाखल्यातून कसलं महत्त्व समजणार आहे? पोशाखाचं. पोशाखाचं. ठीक आहे. आता या ठिकाणी ख्रिस्त बोलतोय. कोण बोलतोय? ख्रिस्त. ख्रिस्त. आणि ख्रिस्त या दाखल्यातून काही लोकांना समजून सांगतोय, काही लोकांना समजून सांगतोय. आता या ठिकाणी मी पुढे हे पण सांगेल की त्यांनी हाच दाखला का घेतला, त्याच्या मागचं कारण काय होतं पहिले वाचूया आपण. किंवा अशी कोण बाई आहे की तिच्याजवळ 10 अधेल्या असता त्यातून एक अधेली हरवली तर ती दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. मग तिला ती सापडल्यावरती आपल्या मैत्रिणीस व शेजारणीस एकत्र बोलावून म्हणते, जी अधेली हरवली होती ती मला सापडली, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्यामुळे देवाच्या दूतासमोर आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा
सर्वांनी ऐकलं? हा, कसलं उदाहरण आहे? अधेलीचं. कसलं उदाहरण आहे? ओके, नाणं म्हणा, जरा सिंपल जाईल. कसलं उदाहरण आहे? नाणंच. ठीक आहे. आता या ठिकाणी ख्रिस्त मंडळ त्या ठिकाणी असलेल्या लोकांसंगती बोलतोय आणि उदाहरण कसलं देतोय? 10 नाण्यांचं. कसलं? 10 नाण्यांचं. का एक स्त्री त्या ठिकाणी आहे, त्याच्याकडे 10 नाणे होते, पण तिच्यापैकी एक तिचं नाणं हरवलं आणि म्हणून ती दिवा घेऊन त्या ठिकाणी काय करते? शोधते. आणि बायबल सांगतं का 3 गोष्टीवर भर दिलाय: दिवा लावून, घर झाडून आणि मन लावून. 3 गोष्टीवर जोर आहे. कोणकोणता? दिवा लावून, घर झाडून आणि मन लावून. या ठिकाणी त्या आदलीचा त्या नाण्याचा काय करते? ती शोध करते. आता सर्वातून प्रथम मला तुम्हाला हे क्लिअर करायचं का परमेश्वराने हे उदाहरण या ठिकाणी का घेतलं. तर 15वा अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन आपण वाचूया. पहिलं आणि दुसरं वचन. आणि सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते आणि परुषी व शास्त्रीही कुरकुर करीत होते. ते म्हणत होते, हा पाप्यांचा अंगीकार करतो व त्यांच्याबरोबर जेवतो. हा, इथं या ठिकाणी आपण पाहिलं कोणकोणते लोक होते त्या ठिकाणी? जकातदार येशूकडे येत आहेत हे पाहून कोणत्या लोकांना राग आला? शास्त्री परुषी. हा, शास्त्रीय परुषी. आणि शास्त्रीय परुषी कसे लोक आहेत? कट्टरपंथी. कसे लोक आहेत? कट्टरपंथी. ते ज्या संस्कृतीला मानणार आहेत. कशाला? संस्कृतीला मानणार आहेत. आणि ते संस्कृतीला मानतात म्हणूनच प्रभूने उदाहरण दिलं. आता हे उदाहरणामध्ये आम्हाला फक्त इथं असं लिहिलंय का एक बाई होती, तिच्याकडे 10 नाणे होते, तिचं एक नाणं हरवतं. मग हे याच्याबद्दल प्रभूला नेमकं काय म्हणायचंय? 10 नाणे म्हणजे काय? एक नाणं हरवतं म्हणजे काय? मग एक नाणं भेटल्यानंतर तिला इतका आनंद का होतो? त्याचा मागचा इतिहास काय आहे? त्यासाठी यहुदी इतिहास काय, यहुदी लोकांचं संस्कृती काय, ती आम्हाला समजावी लागेल. या ठिकाणी अधिक काय नाही लिहिलं, शॉर्टकट मध्ये लिहिलं. का? कारण प्रभूला ज्यांना सांगायचं होतं ना त्यांना ही गोष्ट कळली होती. कळतं मी या ठिकाणी जास्त याच्यात उलगड आहे का? काही काय लिहिलं फक्त याच्यामध्ये? का एक स्त्री होती, तिच्याकडे 10 नाणे होते, एक नाणं हरवलं, ती शोधू लागली, तिला भेटला, आनंद केला. अजून काही बोललं त्याच्यामध्ये? अजून जास्त गोष्टीवर भर दिला नाही. मग प्रभूची फोड का नाही करत? कारण ज्यांना सांगायचं होतं ना त्यांना कळलं होतं की प्रभू नेमकं काय बोलतोय. पण आता हे आम्हाला कळलं पाहिजे की देव नेमका काय बोलला. आता या ठिकाणी जे उदाहरण घेतलंय प्रभूने, तर या प्रकारे घेतलं की एक स्त्री होती, तिच्याकडे किती नाणे होते? 10. किती नाणं हरवलं? 1. आणि ती काय करू लागली? शोधू लागली. आता पहा, 10 होते, 1 हरवलं, 9 नाही का तिच्याकडे? पण तरी पण ती एक शोधती. कारण तिच्याकडे पाहून, कारण 3 शब्द वापरलेत. दिवा लावून. काय लावून? दिवा लावून, घर जाळून व मन लावून. दिवा जाळण्यासाठी पण पैसे नाही जात का हो? तेवढ्या नाण्यामध्ये तेवढ्या दिवाचं तेल नाही येणार का? दिवा लावून ती शोधती. ते शोधण्यामध्ये तेल जाळलं नसेल का? तेवढ्यात 1-2 नाणे अजून जातील. पण का ती शोधती? तेच तुम्हाला सांगायचं का यहुदी जो संस्कृती आहे ती कशी होती का ज्या वेळेस मुलाचं आणि मुलीचं लग्न जमणार असायचं त्याच्या अगोदर ज्याला आपण साखरपुडा म्हणतो, तर त्याही वेळेस अशा प्रकारची विधी असायची. लग्न व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी अशी पद्धत होती का मुलाचे वडील कोण? पुन्हा बोला, कोण? मुलाचे वडील ज्या वेळेस ते फिक्स करायचे, फायनल करायचे का ही मुलगी बरोबर माझा मुलगा लग्न करणार आहे, तर मुलाचे वडील त्या मुलीला 10 नाणे द्यायचे. काय द्यायचे? 10 नाणे. आणि जर तो श्रीमंत असेल तर 10 सोन्याचे कॉईन देखील द्यायचे. जर थोडी त्यांची लेवल थोडी कमी असेल तर 10 सोन्याचे आपलं चांदीचे देखील ते काय द्यायचे? शिक्के द्यायचे. आणि त्याहीपेक्षा डाऊन असेल तर त्या ठिकाणी जे चलन चालायचं ते त्या नाणे त्या ठिकाणी ते द्यायचे. कोण कोणाला द्यायचं? मुलाचे वडील ज्या मुलीबरोबर त्याच्या मुलाचं लग्न होणार आहे त्या मुलीला ते काय देणार? 10 नाणे. मग ते सोन्याचे असतील, ते चांदीचे असतील, किंवा त्यावेळेस जे असणारं चलन आहे ते त्यांना ते देणार. आणि अट अशी असायची का जोपर्यंत तिचं लग्न त्याच्या मुलाबरोबर होत नाही त्या दिवसापर्यंत ते 10 नाणे सांभाळून ठेवायचे. आणि जर त्याच्यापैकी एक जरी हरवलं तर त्या मुलीचं त्या मुलाबरोबर लग्न होऊ शकत. पुन्हा ऐका, खूप महत्वाचं आहे. मला सांगा, कोण कोणाला नाणे देणार? मुलाकडचे मुलीला. कारण हे पुढं कामाला येईल. मुलाचे वडील मुलीला नाणे देणार. ठीक आहे, ते तिला ते 10 नाणे देणार. आणि तिचं काम आहे का ते सांभाळायचं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ते सांभाळणं गरजेचं आहे. कारण एकदा का ते हरवलं काय तुटणार? लग्न. आणि एकदा का लग्न तुटलं पुन्हा लग्न होणार नाही. का नाही होणार? कारण तिचं नाव खराब होईल. काय खराब होईल?
नाव. का हिला 10 नाणे दिले होते तरी हिने सांभाळलं नाही. म्हणजे आताच हिच्यामधल्या क्वालिटीज काय आहे आमच्या समोर येतं. मग अशा मुलीवर कोण लग्न करणार? तिचा स्वभाव कसा आहे आम्हाला आताच कळतं की ती किती अल्लड आहे. मग अशा मुलीबरोबर कोण लग्न करणार? का बाबा जिला 10 नाणे दिले होते ती सांभाळू शकत नाही, ती ते नाणं हरवलं. मग अशा मुलीबरोबर कुणी सहसा लग्न करणार नाही, कारण तिची बदनामी सर्वत्र पसरून जाईल. आणि म्हणून बायबल सांगतं का ती दिवा लावून, काय शब्द वापरला? दिवा लावून, घर जाडून आणि मन लावून ती ते नाणं शोधत होती. का? कारण ते नाणं खूप गरजेचं होतं. कारण नाणं भेटलं तरच माझं लग्न होणार, जर नाणं नाही भेटलं तर माझं लग्न होणार नाही. समज त्या ठिकाणी. म्हणून ती इतक्या महत्वपूर्ण ते नाणं त्या ठिकाणी शोधते. बायबल सांगतं की ज्यास तिला नाणं भेटलं तिने कोणाला बोलवलं? शेजाऱ्यांना, मित्रपरिवारांना, सर्वांना बोलवलं का मला नाणं भेटलेलं आहे, प्लीज निराश होऊ नका, माझं लग्न मोडलेलं नाही, तयारी चालू ठेवा, द बेस्ट लग्न प्रभूच्या कृपेने होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्रभू बोलत होता. कोण बोलत होता? प्रभू. येशू. त्याला माहित होतं सदुकी परुषी काय पाळणार आहेत? संस्कृती. आणि त्यांना हे सर्व गोष्टी कळल्या का येशू काय बोलत आहे. का या ठिकाणी 10 नाण्यामधले एक पण नाणं हरवायला नको, म्हणून 10च्या 10 जपणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याच्यातला आत्मिक संदेश काय आहे समजतो का? ठिकाणी 10 नाणे कशाला दर्शवतात? प्रेज द लॉर्ड. 10 नाणे कशाला दर्शवतात? 10 आज्ञा. आणि म्हणून प्रभूनी पित्यानी या 10 आज्ञा दिल्या इस्रायलला. पित्यानी ह्या आज्ञा इस्रायलला आणि नंतर पूर्ण जगाला दिल्यात का तुला या 10 आज्ञा पाळायच्या आहेत. आणि नियम असा आहे, एक जरी आज्ञा मोडली सगळं मोडलं. कळतं या ठिकाणी? पित्यानी काय दिलं? 10 आज्ञा. यासाठी दिले काय? 10 आज्ञा पाळा म्हणजे तुम्ही सध्या कनानमध्ये पोहोचताल. पण जर तुम्ही 10 आज्ञाने पाळल्या तर तुम्ही कनानमध्ये प्रवेश करणार नाही. काढूया ते वचन, याकोब 2रा अध्याय, त्याचं 10 आणि 11 वचन आपण वाचूया. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून केवळ एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी झाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय नियम होता? 10 देणार. किती देणार? 10 देणार. एक जरी हरवली लग्न होणार नाही. प्रभू देखील म्हणला 10 आज्ञा देतो, 10 आज्ञा पाळायच्या. जर आज्ञा पाळशील तर कनानमध्ये जाशील, जर आज्ञा पाळशील तर कनानमध्ये जाशील. पण जर आज्ञा पाळणार नाही, एक देखील आज्ञा मोडली तर तू कनानमध्ये प्रवेश करू शकणार नाही. समजत्या ठिकाणी. म्हणून हा पोशाख आम्हाला काय करायचा आहे? एक जरी गोष्ट मिसिंग झाली, एक जरी गोष्ट तुमच्यातून हरवली तर तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश भेटणार नाही. म्हणून ती स्त्री दिवा लावून, घर झाडून व मन लावून तिथे काय करत होती? शोधत होती. म्हणून या ठिकाणी आम्हाला कसला शोध करायचा आहे? वचनाचा. वचन आम्हाला पाळायचं. कारण जितकं आम्ही वचन पाळू आमच्यातली ही कोणतीच गोष्ट हरवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का? ठिकाणी एक जरी मोडलं तर सर्व मोडण्यासारखे. पुढचं एक वचन वाचू त्याचं आपण. व्यभिचार करू नको, त्याने सांगितले की खून करू नको. आता जर तू व्यभिचार करीत नाहीस पण खून करतोस तर तू शास्त्र उल्लंघनारा झालास. तू व्यभिचार नाही केला पण काय केला? खून केला. मग तुला ही जागा भेटणार नाही. म्हणून मी पूर्वी सांगितलं का आपण त्या आज्ञा पाळतो ज्या चांगल्या वाटतात, जिथे देहाची काही फाईट होत नाही. पण जिथे देह नडून बसतं, अडवतं, मग ती आज्ञा आपण पाळत नाही. आणि म्हणून जर एकदम उल्लंघन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रशस्तपणे प्रवेश भेटणार नाही. कारण ज्यास तुम्ही आज्ञेचं उल्लंघन करता तुमच्यातून ह्या क्वालिटी मिसिंग होतात आणि मग जागा भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी का पित्यानी दिल्या होत्या? कुणी? पित्यानी 10 आज्ञा सिनाय पर्वतावर त्या ठिकाणी इस्रायली लोकांना दिल्या होत्या, यासाठी का तुम्ही कनान देशामध्ये प्रशस्तपणे प्रवेश करावा आणि जो उपभोग त्या ठिकाणी ठेवलाय, दूध मध वाहणारा देश, त्याचा उपभोग तुम्ही घ्यावा. पण जर त्या आज्ञा पाळणार नाही तर तो उपभोग भेटणार नाही. मग या 10 आज्ञा फक्त तेवढ्या पुरताच होत्या का? नाही. तर या 10 आज्ञा यासाठी देखील होत्या का तुम्ही तिथं तर जावं, पण त्यानंतरही माझी कृपा नेहमी तुमच्यावर असावी म्हणून तुम्ही या आज्ञेमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? नाही तर कुणी वेगळा मिनिंग घेईल. मग 10 आज्ञा कानामध्ये संपल्या नाही. त्याही नंतर तुम्हाला काय पाळायच्यात? 10 आज्ञा. यासाठी का तुम्हावर देवाची कृपा नेहमी इथून पुढे काय व्हावी? विपुल व्हावी. काढूया या ठिकाणी आपण अनुवाद 4था अध्याय, त्याचं 1 आणि 2 वचन आपण वाचूया. तर आता हे इस्रायला, जे नियम आणि जे विधी पाळायला मी तुम्हाला शिकवतो ते ऐका, म्हणजे तुम्ही जगाल आणि यहोवा तुमच्या पूर्वजांचा देव
जो देश तुम्हाला देत आहे त्यात जाऊन तुम्ही तो वतन करून घ्याल. जो शब्द मी तुम्हाला आज्ञापितो त्यात तुम्ही काही भर घालू नका आणि त्यातून काही उणे करू नका, यासाठी की यहोवा तुमचा देव याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला आज्ञापितो त्या तुम्ही पाळाव्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मी हा पुरावा दिला, संदर्भ दिला का तुम्हाला कळावं का यासाठी प्रभूने 10 आज्ञा दिल्या होत्या का तुम्ही कानांमध्ये गेले पाहिजे, तुम्ही कानांमध्ये गेले पाहिजे. पण जर एक जरी आज्ञा तुम्ही मोडली तर तुम्ही कानांमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याच प्रकारे एक जरी गुणधर्म जो प्रभूतला तुम्हाला भेटलेला आहे जर तुम्ही तो गमावला तर तुम्हालाही प्रभूच्या त्या सुखलोकामध्ये स्वर्गामध्ये प्रवेश भेटणार नाही. आणि पुढे अजून एक वचन, अनुवाद 4 अध्याय त्याचं 14 वचन. अनुवाद 4 अध्याय 14 वचन. आणि त्यावेळेस नियम व विधी तुम्हाला शिकवावे म्हणून यहोवाने मला आज्ञा दिली, यासाठी की जो देश वतन करून घ्यायला तुम्ही पलीकडे जात आहात त्यात ते तुम्ही पाळावे. प्रेज द लॉर्ड. कुठं पाळावेत? त्या देशामध्ये का 10 आज्ञा देतो प्रवास करताना तर पाळायच्या, पण ज्यावेळेस तुम्ही जाऊन त्या ठिकाणी राहाल त्याही नंतर तुम्हाला त्या पाळायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारण भेटलं का सर्वांना? भेटलं. मग आताही तुम्हाला काय पाळायचे? देवाचं वचन. काय पाळायचंय? वचन. कारण हेच वचन देवाची कृपा तुम्हावर सदैव ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी. म्हणून पोशाखाचं आम्हाला गांभीर्य पाहिजे. पोशाखाचं काय पाहिजे? गांभीर्य. आणि त्यासाठी काय पाळावं लागेल? वचन. जर वचन तुमच्याकडे नाहीये तर प्लीज वचन शोधा. ज्या प्रकारे ती स्त्री दिवा लावून शोधत होती, तुम्ही वचन शोधा, वचन मनन करा, वचनाकडे फोकस करा, प्रभूकडे प्रार्थना करा, देवाकडे मागा, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि तुमच्यातला अल्लडपणा निघून जाईल. कारण ज्यावेळेस हे प्रगटीकरण या वचनाचं मला झालं, माझ्यातलाही थोडाफार जो काही अल्लडपणा असेल तो पण देवाच्या कृपेने याच्याद्वारे काय झाला? निघून झाला. भले तू सेवा करतो याचा अर्थ हे नाही की तुला प्रशस्तपणे प्रवेश भेटल, पण जे गुणधर्म येशूमध्ये होते जे मी तुला दिलेत ते तू पण टिकून ठेवतो का? मी हे नाही पाहणार की तू किती लोकांमध्ये प्रीच करतो, तू किती, मी एकच पाहणार का जो नवीन मनुष्य देवानुसार मी तुझ्यामध्ये आणला होता त्याप्रमाणे तू आहेस का? कारण अनेकदा असं वाटतं का प्रभूची सेवा करतो मग माझं तर काय, आपलं तर काम, आपली एंट्री पक्की आहे, आपली एंट्री ऑलरेडी आपण प्रभूचं काम करतो. नाही, तसं नाही. तू व्यक्तिगत देवासंगती विश्वासू आहे का? प्रीचिंग करणं, संदेश सांगणं हे तर कुणी पण घेईल आणि सांगल, पण तू व्यक्तिगत तेवढा विश्वासू आहेस का? जर तू व्यक्तिगत विश्वासू आहे तर त्या शब्दांवर बी प्रभू अभिषेक टाकल. समजलंय का? जर कुणी प्रीचिंगच करतं पण जर व्यक्तिगत करत नाही त्याचा प्रभाव नाही पडणार, त्याचा प्रभाव पडणार नाही. पण जर व्यक्तिगत तुम्ही याचा मान करता का नाही, मी हे फॉलो करतो, मग त्याचा प्रभाव इतरांवर पडणार. का? कारण तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करता, म्हणजे तुमच्या मुखातून ते बाहेर पडल, लोक याचा रिस्पेक्ट करतील. समजतंय का हा पॉईंट काय सांगितलं या ठिकाणी? आपल्याला सेवा करायची, आपल्याला वाटतं आपल्या प्रत्येकाची प्रेरणा असती प्रभू ज्यावेळेस मी लोकांमध्ये जाईल तो मॅसेज लोकांना टच झाला पाहिजे, लोकांना स्पर्श झाला पाहिजे, लोकांचं लाईफ बदललं पाहिजे. ते म्हणतो चांगली इच्छा आहे, पण तू व्यक्तिगत स्वतः तेवढं रिस्पेक्ट करतो का? जर तू रिस्पेक्ट करशील तर इतरही लोक तुझ्यातून निघणाऱ्या वाटण्याचं काय करल? रिस्पेक्ट करल आणि त्यांना तो टच होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून व्यक्तिगत आम्हाला त्याला समर्पित होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय सांभाळा? पोशाख. जर पोशाख नसेल तर पुन्हा सांगतो का त्याच्या राज्यात जागा भेटणार नाही. अजून एक पॉईंट मी शेअर करतो या ठिकाणी. एक मॅरेज बद्दल मला याच्यातून कळला की लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज. तर ह्या वचनातून प्रभूने एक रिव्हिलेशन दिलं, अरेंज मॅरेज. कोणतं? अरेंज मॅरेज. आणि ते पण कोण अरेंज करणार? फादर. जी वधू येशूसाठी पाहून ठेवली ती आपण होतो, पण आपल्याला फायनल कुणी केलं होतं? पित्याने. जस 10 आज्ञा त्यांनी दिल्या म्हणजे ती वधू फायनल केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का या ठिकाणी? लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज, तर अरेंज मॅरेज आणि ते पण कोण अरेंज करणार? पिता. समजतंय? त्यावेळेस येशूसाठी जी वधू होती येशूनी फायनल केलेली नव्हती. कुणी फायनल केली? कारण यहुदी संस्कृती काय होती, कोण कोणाला हे देणार. म्हणून मी जोर दिला होता पहिले, मुलाचे वडील मुलगा नाही देणार, कोण देणार? मुलाचे वडील. ते फायनल करतात का ही आहे का, बरं हीच माझ्या मुलासाठी, मी देऊन तुला फायनल करतो. आलं लक्षात? म्हणून येशूची वधू आहे ती कोण आहे? आपण. पहिले कोण होती? फक्त इस्रायल. पहिले कोण होतं? फक्त इस्रायल. आणि योहान 3:16 मध्ये क्लिअर झालं का देवाने जगावर एवढी प्रीती केली का, मग सर्व कव्हर काय झालं? जग. काय कव्हर झालं?
जग. मग ही वधू कुणी फायनल केली, येशूनी का पित्यानी? काका 10 कॉईन कुणी दिले, 10 आज्ञा कुणी दिल्या? प्रेज द लॉर्ड. मग हे कोणतं मॅरेज आहे? प्रेज द लॉर्ड. कोण अरेंज करतो? देव. आपले जगी काही वडील पण नाही. कोण? देव. कारण असं लिहिलंय, एक वचन आहे, जर या ठिकाणी आपण नीती काढलं, नीती 19:14, घर व धन ही वडिलांपासून आलेले वतन आहेत, परंतु शहाणी बायको यहोवापासून आलेली देणगी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शहाणी पत्नी कोणाकडून येणार? यहोवापासून. म्हणून म्हणलं कोणतं मॅरेज? अरे पण अरेंज मध्ये पण कोण फायनल करणार? पिता. देव. आपले वडील आई वडील नाही. कोण फायनल करणार? देव. कारण क्लिअर शब्द आहेत, क्लिअर रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे बॅचलर असतील कोणाकडे प्रार्थना करा. यस, तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना करा आणि तो तुम्हाला उत्तमातलं उत्तम देणार आहे. कारण आपण फक्त वरच्या गोष्टी पाहतो, आपल्याला फक्त आजच्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन धरून आपण उद्या काय होईल याचं जजमेंट लावू शकतो. पण आपलं परफेक्ट फ्युचर कोणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि तो तुमचं फ्युचर खराब होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? कळलं हे सर्वांना? लव्ह मॅरेज नाही, कोणतं मॅरेज? अरेंज. आणि कोण अरेंज करणार? देव. फक्त प्रार्थना गेली पाहिजे का प्रभू काम करणार. प्रेज द लॉर्ड. ओके, पॉइंटकडे वळूया. आम्हाला काय सांभाळायचं आहे? पोशाख. जर खराब पोशाख असेल तर ती वधू त्याला चालणार नाही. ती वधू त्याला चालणार नाही. का? कारण येशू आमचा वर आहे. येशू आमचा काय? वर. आणि येशू जो आहे तो याजक देखील आहे. येशू कोण आहे? याजक. पहा, येशू राजा पण आहे, येशू भविष्यवादी पण आहे, येशू ॲट द सेम टाइम कोण आहे? याजक. समजतंय का? थोडा वेगळा मी ट्विस्ट देतो ह्याला, का प्रभूने मला ते प्रगट केलंय म्हणून तुम्हाला ते प्रगट करायचंय, जेणेकरून अजूनही काही क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होतील. येशू कोण आहे? राजा. येशू भविष्यवादी पण आहे आणि येशू कोण आहे? याजक. या तिन्ही गोष्टींनी त्यांना बोध केलेला आहे. बायबलमध्ये तुम्हाला असे रेफरन्स सापडतील की त्याला राजा म्हणून पण बोलण्यात आलं, त्याला भविष्यवाद्याची पण उपमा दिली आणि त्याला याजक देखील बोललेलं आहे. काढूया तुमच्या माहितीसाठी, रेफरन्ससाठी इब्री पत्र 3 अध्याय 1 वचन. म्हणून पवित्र भावांनो, आकाशातल्या बोलावण्याचे भागीदार हो. आपण पत्करलेला प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू याचे ध्यान करा. हा, प्रमुख याजक कोण? प्लीज पुन्हा वाचा, प्लीज लक्ष द्या तेवढ्या लास्ट वचनाकडे. म्हणून पवित्र भावांनो, आकाशातल्या बोलावण्याचे भागीदार हो. आपण पत्करलेला प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू याचे ध्यान करा. प्रमुख याजक ख्रिस्त येशू. मग येशू कोण आहे? याजक आहे का? आहे. याजकासाठी काही नियम आहेत. याजकासाठी काय आहेत? नियम. याजकाची पत्नी कशी पाहिजे? याजकाची पत्नी कशी पाहिजे? काढू या ठिकाणी आपण लेवीचं पुस्तक. याजकाची पत्नी कशी पाहिजे? येशू कोण आहे? याजक. येशू कोण आहे? याजक. तो वर आहे आणि त्याची वधू कशी पाहिजे? आपण वाचू या ठिकाणी लेवी 21 अध्याय आणि प्रथम 7 वचन वाचूया. हा, सर्वांनी काढलं का? हा, वरती काय टायटल टाकलंय? याजका संबंधी विशेष नियम. हा, कोणा संबंधी? याजका संबंधी. येशू कोण आहे? याजक. मग हा नियम कोणासाठी आहे? समजतंय? त्या काळात जे याजक होते त्यांच्यासाठी, आणि जर येशू याजक आहे तर येशूसाठी पण. समजतंय ठिकाणी? हा, आता वाचा 7 वचन. त्यांनी वेश्या किंवा भ्रष्ट स्त्री बायको करून घेऊ नये. कशी स्त्री? वेश्या किंवा भ्रष्ट. हा, भ्रष्ट स्त्री त्याला नको. समजतंय या ठिकाणी? म्हणून मी काय सांगतो, काय जपा? पोशाख. जर पोशाख भ्रष्ट झालाय तुमच्या बरोबर त्याचं लग्न होणार नाही. हा, पुढे वाचा सर. कारण तो आपल्या देवासाठी पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो आपल्या देवासाठी पवित्र आहे आणि म्हणून त्याला वधू पण कशी पाहिजे? पवित्र. कशी पाहिजे? पवित्र. अपवित्र वधू त्याला चालणार नाही. हा, अजून एक वचन वाचूया आपण, 13 आणि 14 वचन. हा, आणि त्याने कुमारीच बायको करून घ्यावी. हा, कशी बायको करावी? कुमारी. समजतं ठिकाणी त्यांनी कशी बायको करावी? कुमारी. म्हणजे ती भ्रष्ट झालेली नकोय, तिचं डबल मॅरेज देखील नकोय. हा, पुढे काय लिहिलंय? विधवा किंवा सोडलेली किंवा भ्रष्ट स्त्री किंवा वेश्या यापैकी कोणी त्याने बायको करून घेऊ नये, तर आपल्याच लोकांमधील कुमारी त्याने बायको करून घ्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वधू जी आहे तिने काय सांभाळायचा? पोशाख. आणि भ्रष्ट स्त्री बरोबर तो लग्न करणार नाही. म्हणून जो देवाच्या वचनात राहत नाही, जो देवाचं वचन मानत नाही,
जो आपल्याच देहाच्या इच्छेमध्ये चालतो, जो आपल्याच बुद्धीने चालतो, तो परमेश्वराच्या राज्यात वतन पावणार नाही. म्हणून जर तुमचा देह तुमच्यावर हावी होतो तो प्लीज त्याला हावी होऊ देऊ नका. कोणतं एक्सक्यूज देऊन, कारण देऊन स्वतःची गोष्ट तुम्ही कदाचित इतरांना कन्व्हिन्स करून मान्य करून घ्याल, पण देव मान्य होईल का? समजतं का या ठिकाणी? मला एखादी गोष्ट करायचीच ठरली तर मी करणारच, आणि मी याला काही ना काही उत्तर देऊन कसं ना कशाला शांत करणार. मी याला शांत करेल, पण मी त्याला शांत नाही करू शकणार. का? मला प्रवेशच भेटणार नाही, मला प्रवेश भेटणार नाही. म्हणून या ठिकाणी या वचनाद्वारे आपला आजचा उद्देश एकच होता की आम्हाला पोशाखाचं गांभीर्य पाहिजे. काय पाहिजे? गांभीर्य. ह्याला जपा, आणि ह्याला जपण्यासाठी वचन पाळा, वचन फॉलो करा. कारण जितकं तुम्ही वचन फॉलो कराल, परमेश्वर तुम्हाला अधिक ब्लेस करल. हे शुभ्र अवस्थेमध्ये राहील आणि प्रशस्तपणे तुमचा त्या ठिकाणी स्वीकार करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. प्रे करूया आपण. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो. देवा, तू खूप चांगला परमेश्वर आहे माझ्या पित्या. थँक्यू लॉर्ड, तू आम्हामध्ये आहे प्रभू. हे पित्या, आज तू आम्हाशी बोलला माझ्या परमेश्वर, का जो पोशाख मी तुला दिला त्याचं गांभीर्य तू बाळग, त्या पोशाखावर प्रीती करायला शिक. कारण तो पोशाख मी रक्ताद्वारे विणलेला आहे. म्हणून ज्या कशाचं तू रक्षण करतो, सर्वातून अधिक या पोशाचं रक्षण कर. आणि पोशाखाचं रक्षण केवळ देवाच्या वाचनाद्वारे होऊ शकतं. म्हणून पित्या मी प्रार्थना करतो काही सर्व वचन शोधणारे बनवू दे प्रभू. हे चमत्कारा मागे नाही प्रभू, वचना मागे पळू दे. कारण वचनच चमत्कार आहे माझ्या परमेश्वर. कारण वचन स्वतःमध्ये परमेश्वर देव आहे. म्हणून हे पित्या मी प्रार्थना करतो, या ठिकाणी आहेत जे टीव्हीवर पाहतायत, या प्रत्येकांमध्ये वचनाची भूक निर्माण होऊ दे प्रभू. यांना ज्ञान प्राप्त होऊ दे, आध्यात्मिक ज्ञान प्रभू. कारण जितकं वचन आम्हाला कळेल प्रभू, तितका हा पोशाख आम्ही चांगल्या अवस्थेमध्ये ठेवू शकतो प्रभू. जितकं वचन आम्हाला कळेल तितकं आम्ही पापापासून दूर राहू शकतो. जितकं वचन आम्हाला कळेल तितकं आमचा प्रशस्तपणे त्या सुखलोकामध्ये प्रवेश होईल माझ्या पित्या. हे प्रभू, तुझी इच्छा आहे माझ्या पित्या, का मी तुम्हासाठी खूप मोठी किंमत मोजलेली आहे. ते म्हणजे माझा प्रिय पुत्र येशू. आणि म्हणून मी आता उत्सुकतेने वाट पाहतो का प्लीज त्याचं बलिदान तुम्ही व्यर्थ करू नका. तर जो पोशाख मी तुम्हाला देऊन ठेवलेला आहे त्याची शोभा तुम्ही टिकवून ठेवा आणि प्रशस्तपणे या. मी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक त्या ठिकाणामध्ये आहे. हे पित्या, मी या सर्वांना आशीर्वाद देऊन तुझी कृपा स्वीकारतो. हे पित्या, यांना वचनाची ओढ लागू दे प्रभू. हे अधिक वेळ वचनामध्ये स्पेंड करू दे प्रभू. हे वचन शोधणारे बनवू दे प्रभू. यांच्यामध्ये भूक निर्माण होऊ दे माझ्या परमेश्वरा. हे तुझ्याकडे प्रार्थना करणारे बनवू दे प्रभू परमेश्वरा. हे मागणारे बनवू दे माझ्या परमेश्वरा. आणि मग तू यांना प्रगट हो माझ्या पित्या. यांना ज्ञान दे माझ्या परमेश्वरा. यांच्यामध्ये तू तुझा प्रकाश कर माझ्या पित्याला. आणि प्रत्येकात तुझा गौरव हो दे देवा. कारण तू म्हणतो ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझ्या लोकांचा नाश होतो. हे प्रभू, ते वचन आम्हात पूर्ण होणे म्हणून आम्हाला सहाय्य कर आणि आम्हात तुझा गौरव हो दे. सर्व गौरव तुला देऊन ही प्रार्थना तुझ्या पवित्र नामात मागतो, स्वीकारतो. आमेन.